नमस्कार. मयूर जाधव या युट्यूब चॅनलमध्ये पुनश्च सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, विषय आहे एक हृदयस्पर्शी, काळजाला भिडणारा एका शेतकरी बापाचा विषय आहे. मित्रांनो, आजचा विषय ऐकल्यानंतर एका सेकंदासाठी का होईना तुमच्या हृदयाचा ठोका बंद पडणार आहे. मित्रांनो, एक शेतकरी बाप असतो, त्याला 2 मुलं असतात. बापाचं स्वप्न असतं एक मुलगा देशसेवेसाठी सैन्यामध्ये दाखल करायचा आणि एक मुलगा याच मातीत राबण्यासाठी तयार करायचा. बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुलगा सैन्य दलामध्ये वयाच्या 25व्या वर्षी अथांग परिश्रमानंतर भरती होतो. मुलगा भरती झाल्यानंतर ना त्याचं 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं. तो ट्रेनिंग पूर्ण करतो आणि पुन्हा आपल्या मायभूमीत परततो. एक 40 सुट्टीवरती तो घरी आल्यानंतर आपल्या आई वडिलांनी जे इच्छा असतात, माझा मुलगा सैन्य दलामध्ये भरती झाल्यानंतर ना मी हे करील ते करील, हा आशावाद घेऊन ते माघार येण्याची वाट बघत असतात. आणि तो सुट्टीवरती आल्यानंतर ना ते सगळं जे देवांच्या बाबतीमध्ये बोललेलं असतं, ह्या देवाचं दर्शन घ्यायला येईल, त्या देवाचं दर्शन घ्यायला येईल, तर ते सगळं पूर्ण करतात. ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये त्याची सुट्टीही संपून जाते. 40 दिवसाची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा तो परतीच्या प्रवासाला निघतो. पुन्हा देशसेवेसाठी तत्पर राहतो आणि पुन्हा तो देशसेवेसाठी निघून जातो. पुन्हा तो त्या ठिकाणी एक 5-6 महिने ड्युटी करतो, देशसेवा करतो आणि पुन्हा एक 30 दिवसाची सुट्टीनंतर परत येतो. त्यावेळेस त्याला वाटतं, आपण ज्यावेळेस देशसेवेसाठी जातो त्यावेळेस आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणारं कोणतरी हवंय, आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारं कोणीतरी हवंय, माझ्या भावाला, माझ्या आई वडिलांना साथ देण्यासाठी कोणीतरी हवंय. तेव्हा तो मनात लग्नाचा विचार करतो. आणि मित्रांनो, त्या फौजीचं लग्न होतं. एक 30 दिवसाची सुट्टी संपते, लग्न करून तो पुन्हा देशसेवेसाठी जातो. असं एक चक्र 2-3 वेळा होतं. तो 2-3 वेळा सुट्टीवरती लग्नानंतर येतो. त्याला 1 वर्षाची पुन्हा एकदा आल्या सुट्टीला आल्यानंतर ना 1 वर्षभरातच त्याला एक हिंदवी नावाची मुलगी होते. आणि त्यानंतर तो बाळाला कायम व्हिडिओवरती पाहत असतो. व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बाळाला हसवत असतो. रडणारं बाळ बापाकडे बघून हसत असतं. मित्रांनो, प्रसंग अनावधानाने असा घडून येतो की त्याच प्रसंगामध्ये काहीतरी युनिटचा कोणत्या तरी त्यांना फोन येतो. त्यांची तुकडी त्या युनिटकडे निघते, काहीतरी ट्रेनिंगसाठी अथवा कोणत्या कारणास्तव ते निघत असतात. तेव्हाच माझ्या अंगावरती काटा आला. मित्रांनो, एक दुर्दैवी घटना घडते आणि तोच जवान जो आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 24व्या वर्षी अथांग परिश्रमानंतर भरती होतो, तोच जवान एका दरीमध्ये पडतो आणि त्याच ठिकाणी त्याच्यासोबत 7 ते 8 जवान शहीद होतात. मित्रांनो, अंगावरती काटा आला कारण तो मुलगा आमच्यासोबत 7 ते 8 वर्ष संघर्ष करून, अहोरात्र प्रयत्न करून आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो. शेवटी त्याच्या नशिबी येतं तर काय, शहीद होणं. मित्रांनो, अभिमान वाटतो एका गोष्टीचा की आमचा मित्र आज शहीद झालाय. त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो, शहीद जवान वैभव संपत भोईटे. मित्रांनो, काळजाला चर्र वाजल्यासारखी घटना आहे. आज तुम्हाला सांगताना देखील माझी आतून हुंदके येत आहेत. परंतु हा प्रसंग खरंच एक हृदयद्रवी प्रसंग आहे. मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे, वैभव भरती झाला तेव्हा भेटायला आला होता आणि त्यावेळेस आम्ही आमच्या ज्या ग्राउंडवरती सराव करायचो त्या ठिकाणी भेटला आणि म्हणाला होता, आज जगातलं सगळ्यात मोठं स्वप्न मी पूर्ण केलंय. सैन्य दलामध्ये भरती झालोय, ज्यासाठी 5-6 वर्ष संघर्ष केला. वयाच्या 18व्या वर्षापासून वयाच्या 25व्या वर्षापर्यंत संघर्ष करत आलो, ते यश मला मिळालं. आणि यश मिळाल्यानंतर तो मला म्हणाला होता, मला याचा अर्थ सर्व मित्र आमच्या सोबत होतेच, मित्रांना त्याचे शब्द होते, आज जरी यम आला आणि म्हणाला चल माझ्यासोबत, तरी हा वैभव संपत भोईटे छाती ठोकून उभा असेल.
कारण मी माझं स्वप्न पूर्ण केलंय, माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय. ह्यानंतर जे स्वप्न आहे ते माझ्या आशावादावरती निर्भर राहतील. पण माझं स्वप्न होतं माझ्या वडिलांना देश सेवेसाठी पाठवण्याचं, ते मी पूर्ण केलंय. मित्रांनो, मी एकच सांगतो, आयुष्याचा प्रसंग कसलाही येऊ द्यात, परंतु आपल्या वडिलांशी, आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहणारा वैभव संपत भोयटे यानं शहीद जवान हा शिक्का आपल्या छातीवरती ठोकलाय. आज अभिमान वाटतो, परंतु काही वेळेस हृदयात छिद्र देखील पडतं. ज्यावेळेस आम्ही सर्वजण बसतो त्यावेळेस त्याची उणीव कायम भासत असते. आणि ज्यावेळेस एक मित्रांचा समुदाय एकत्र येतो त्यावेळेस वैभवची आठवण ही 100% आम्हाला येते. मित्रांनो, मला एकच सांगायचंय, या ठिकाणी जगत असताना असे प्रसंग हृदयद्रावी आपल्या आयुष्यात घडत असतात. मला आज त्यांच्या आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या आई वडिलांना एक सांगायचं आहे, तुमचा मुलगा आज देशसेवेसाठी गेलाय, तो अमर आहे, तो कधीच मरू शकत नाही. कारण जवान अमर असतो, त्याचा मृत्यू हा कधीच नसतो, तो कायम फौजसाठी जिवंत राहील. आणि आमच्यासारख्या मित्रांना सुद्धा अभिमान वाटेल असं कार्य तो करून गेलाय. आज त्याची छोटीशी जी मुलगी आहे हिंदवी, तिच्या नावापुढे कायम असं असेल, शहीद जवान वैभव संपत भोयटे यांची कन्या. हा अभिमान पण वाकणण्याजोगा आहे. मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, आयुष्यामध्ये येणारे हृदयद्रावी प्रसंग हे घडतच असतात. अशा प्रत्येक जण हा पृथ्वीवरती पाहुणा म्हणून जन्माला आलेला असतो. आणि ज्या वेळेस आपलं ह्या ठिकाणचं भाडेपट्टा संपतो त्यावेळेस आपल्याला परतीच्या प्रवासाला निघायचं आहे. परंतु दुःख एका गोष्टीचं आहे, 1 वर्षाची चिमुकली सोडून वैभव आज आपल्यातून निघून गेलाय. आता तब्बल त्याला माझ्या मते 1-2 वर्ष होत आली ह्या घटनेला, परंतु तो आमच्या हृदयात आजही आहे. आणि कायम तो जोपर्यंत आमचा धमन्यांमध्ये हृदय चालू आहे आणि जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत त्याचं स्थान कधीच कमी होणार नाही. मित्रांनो, आज त्या वडिलांना मला सांगायचं आहे, तुमचा मुलगा आज देश सेवेसाठी गेलेला आहे, तुमच्या स्वप्नांचं त्यानं चीज केलेलं आहे, परंतु हा प्रसंग जो ओढवलेला आहे तो तुमच्या कुटुंबावरती, तो तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. आणि शक्य म्हणजे मला सांगायचं, तो प्रसंग सावरू शकत नाहीये. हा प्रसंग एवढा सोपा नाहीये की जो 1 वर्षात 6 महिन्यात आई वडिलांच्या आम्ही मित्र असून तो आमच्या प्रसंगातून जात नाहीये. तर जो ज्या घरात खेळलाय बागडलाय त्या कुटुंबातून कसा निघून जाईल, हा पण माझा प्रश्न आहे. परंतु कसं असतं ना, हा प्रसंग घडतो आणि ह्या प्रसंगातून आपल्याला सावध होऊन आज आपल्याला नव्या युगाकडे, नव्या वाटचालीकडे पाहावंच लागतं. कारण आम्हाला अभिमान वाटतो, एक आमचा मित्र वैभव संपत भोयटे हा शहीद झाला आणि त्याचा जय जयकार संपूर्ण भारताने केला आणि भारताच्या पटावरती शहीद म्हणून त्याचं नाव लागलं. हा अभिमान आम्हाला कायम असेल.